पहिला प्रश्न आपण बघूयात. पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम इज 0.01 pi square x square joule. If mass of the particle is 20 gram, find the frequency of SHM. Options are given. Option A, half hertz. Option B, 2 hertz. Option C, 1/4 hertz. And option D, none of these. तर आता तुम्हाला ही पोटेन्शियल एनर्जी दिली आहे बघा. 0.01 पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर जूल, मास 20 ग्राम दिलेला आहे, म्हणजेच 20 गुणिले 10⁻³ किलोग्राम. आणि तुम्हाला काढायची काय, फ्रिक्वेन्सी काढायची. मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आणि ओमेगा बरोबर मीन्स अँग्युलर व्हेलॉसिटी दॅट इज इक्वल टू किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी दॅट इज इक्वल टू 2πn. आणि आपल्याला ही एन काढायची आहे. मग आता या पोटेन्शियल एनर्जीची ही व्हॅल्यू इथे टाकून दिली आणि हे हाफ मासची व्हॅल्यू टाकली, ओमेगाची किंमत 2πn चा स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर. आता ज्या क्वांटिटी दोन्ही बाजूला आहेत त्या कॅन्सल झाल्या. हे स्क्वेअर केल्यामुळे हे 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर झाले. बघा पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर. त्यानंतर हे 10⁻², इथे हे 10⁻² दोन्ही बाजूला आहे आणि शिल्लक काय राहिलं तर 1 दॅट इज इक्वल टू 4n स्क्वेअर. म्हणजेच 1/4 n स्क्वेअर आणि n ची व्हॅल्यू काय आली तर 1/2 हर्ट्झ. आणि जो करेक्ट ऑप्शन काय आहे, ए आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे न्यूमेरिकल सोडवायचं आहे. क्वेश्चन नंबर 2. The fundamental frequency of closed organ pipe of length 20 cm is equal to frequency of second overtone of an organ pipe open at both ends. The length of the open organ pipe is option A 120 meter, option B 120 centimeter, option C 60 meter and option D 60 centimeter. तर आपल्याला काय दिलंय की हा जो क्लोज्ड ऑर्गन पाईप आहे याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि त्याची लेंथ ही 20 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि क्लोज्ड हा ओपन ऑर्गन पाईप, हा क्लोज ऑर्गन पाईप आहे आणि हा ओपन ऑर्गन पाईपची सेकंड ओव्हरटोन म्हणजे थर्ड हार्मोनिक. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो V/2 × L0. तर याची आपल्याला ह्या दोन्ही फ्रिक्वेन्सी इक्वल आहेत, तर ही लेंथ काढायची आहे. मग आता बघा हे आपण NC बरोबर NO दाखवलं, हे दोन्ही फॉर्म्युले इक्वेट केले. VV काय झालं, कॅन्सल झालं. ह्या L0 ला आपण इकडे ट्रान्सफर केलं. 3/2 × 4 × LC. LC ची किंमत 20 टाकली. मग 6 गुणिले 20 म्हणजे किती आलं 120 सेंटीमीटर, की जे करेक्ट ऑप्शन काय आहे, बी आहे. तर ह्या पद्धतीने सोडवायचंय आपल्याला. क्वेश्चन नंबर 3. An object weight W at height h from surface of the earth. It again weight W when bring inside the earth at depth D. Relation between h and D is. तर बघा दोन्हीकडची वेट घ्यायची. तर ऑप्शन्स काय काय दिलेत आपल्याला. ऑप्शन दिलाय ऑप्शन ए 2h बरोबर D, ऑप्शन बी दिलाय h बरोबर D, ऑप्शन सी h बरोबर D/2 आणि ऑप्शन डी दिलाय D दॅट इज इक्वल टू 4h. मग आता बघा वेट ऍट हाईट आणि वेट ऑफ द बॉडी ऍट अ डेप्थ. तर mgh मास कॉन्स्टंट राहतं कुठेही न्या. मग mm काय झालं, कॅन्सल झालं. gh चा फॉर्म्युला काय लिहिला तर 1 - 2h g इंटू इथे g इंटू mm कॅन्सल झालं आणि इथे g इंटू 1 - 2h/r ब्रॅकेटमध्ये आणि इथे g इंटू ब्रॅकेट 1 - d/r. बाकी सगळं सेम आहे, त्या क्वांटिटी कॅन्सल झाल्या आणि 2h बरोबर काय मिळालं, d मिळालं, की जो करेक्ट ऑप्शन ए आहे. आता सोपं लक्षात ठेवायचं बाळांनो की 2h म्हणजे आणि बरोबर d. मग आता जर समजा इथं तुमच्या 200 हाईटवर जर जी ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल ना ती 100 डेप्थ वर असते, एवढं लक्षात ठेवायचं. जी 400 वर असेल ना ती 200 डेप्थ वर असणार आहे. 400 सेंटीमीटर घ्या, मीटर घ्या, आलं का लक्षात. तर एवढं सोपं लक्षात ठेवायचं. याच्यावर खूप वेळा आता प्रश्न विचारलेला आहे. 2h बरोबर D हे रिलेशन लक्षात ठेवायचं. समजलं का मग. क्वेश्चन नंबर 4. 160 joule of heat is incident on metal surface having coefficient of absorption 0.6, out of which 16 joule of heat is reflected back, and find the amount of heat transmitted from the surface. आता दिलंय काय बघा 160 जूल इन्सिडेंट आहे, त्यातली 16 जूल रिफ्लेक्ट झाली. त्याच्यानंतर इथं डायरेक्ट QA नाही दिलेलं, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन दिलेलं आहे किती 0.6 आणि QT काढायची.
मग क्यूए जर काढायचं ना तर त्याला ए ने या इन्सिडंट हिटला गुणायचं. हे सोपं लक्षात ठेवायचं. मग आता क्यू बरोबर क्यूए प्लस क्यू आर प्लस क्यूटी. क्यूटी आपल्याला काढायचंय. मग 160 टाकले. ए 0.6 क्यू 160 आहे आणि हे 16 आहे. क्यू आर 16 आहे आणि क्यूटी काढायचं. मग आता हे 16 सकं 96. याला हे 0 इकडे आणले आणि 16 गुणिले 6 96 झाले. हे 16 हे झाले 112. मग 160 वजा 112 बरोबर किती हीट ट्रान्समिट झाली तर 48 जूल हीट ट्रान्समिट झाली. या पद्धतीने सोडवायचे. क्वेश्चन नंबर 5. रेशो ऑफ मॅक्सिमम अँड मिनिमम वेवलेंथ फॉर पाशियन सेरीज इज. ऑप्शन ए 16/7, ऑप्शन बी 7/16, ऑप्शन सी 3/2 अँड ऑप्शन डी 2/3. मग आता पाशियन सेरीज साठी मॅक्सिमम वेवलेंथ तर N1 कुठून कुठे एवढी मारतो तो तर जेव्हा इनिशियल ऑर्बिट तिसरं, चौथ्यातून तिसऱ्यात मारू द्या, पाचव्यातून तिसऱ्यात मारू द्या, सहाव्यातून तिसऱ्यात मारू द्या, तरी ती सिरीज कोणती असते पाशियन सिरीज. म्हणजे मग आणि मॅक्सिमम वेवलेंथ साठी कंडिशन काय असते N1 3 आणि N2 4. मग आता 1/λ मॅक्स दॅट इज इक्वल टू आर इंटू ब्रॅकेट 1/N1² मायनस 1/N2² ब्रॅकेट ओव्हर. मग आता इथे टाकली 3 आणि इथे टाकली 4. हे जर आपण सॉल्व्ह केलं तर लॅमडा मॅक्स काय आलं 9 इंटू 16 डिवायडेड बाय 7R. हे 16 गुणिले 9 144 येतं. पण ते करायचं नाही. का करायचं नाही ते नंतर कळेल तुम्हाला. तर आता बघा अशी लॅमडा मॅक्सची किंमत अशीच ठेवली. मल्टिप्लिकेशन करायचं नाही. लॅमडा मिनिमम कधी असते जेव्हा इन्फिनिटी ऑर्बिट वरून 3 नंबरच्या ऑर्बिटवर उडी मारणारे तुमचा इलेक्ट्रॉन त्यावेळेस लॅमडा मिनिमम असते. मग 1/λ मिनिमम दॅट इज इक्वल टू आर इंटू ब्रॅकेट 1/3² मायनस 1/∞². 1/∞ 0 म्हणजे ही टर्म 0 झाली आणि 3² 9 झाला म्हणजे हे आलं r/9. म्हणून लॅमडा मॅक्स काय आली 9/r. आता लॅमडा मॅक्स बाय लॅमडा मिनिमम म्हणजे नंबर 1 डिवायडेड बाय नंबर 2. बघा बरं हे 9 काय झाले कॅन्सल झाले. आर कॅन्सल झाले. 16/7 की जो करेक्ट ऑप्शन काय आहे ए आहे. या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे आणि म्हणून तिथं मल्टिप्लिकेशन करायचं नव्हतं. 9 काय होणार होते तुमचे कॅन्सल होणार होते. समजलं का मग. क्वेश्चन नंबर 6. The angle between the dipole moment and the electric field at any point on the equatorial plane is. Option A 90 degree, option B 180 degree, option C 45 degree and option D 0 degree. आता हा कन्सेप्च्युअल आहे बघा. तर आता तुम्हाला काय दिले तर हा तुमचा इलेक्ट्रिक डायपोल आहे आणि डायपोलची डायरेक्शन कशी असते मायनस टू प्लस, मायनस चार्ज टू प्लस चार्ज म्हणजे -q टू +q म्हणजे ही झाली पी ची डायपोल मुवमेंटची डायरेक्शन. आणि त्यांनी काय विचारलं इक्वेटोरियल प्लेन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड. आता इलेक्ट्रिक फील्ड जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याच्यापासून दूर जाते आणि निगेटिव्ह असेल तर त्याच्याकडे येते आणि म्हणून ही झाली ई ची डायरेक्शन म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची किंवा इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन. मग पी ची डायरेक्शन ही आणि ई ची डायरेक्शन ही. तर मग त्याच्यामधला अँगल किती असणार आहे तुमचा 180 डिग्री की जो करेक्ट ऑप्शन काय आहे बी आहे. तर तुमचं जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर प्रश्नांची उत्तरं देणं सोपं जातं. An light emitting diode is constructed from a PN junction based on a certain semiconductor material whose energy gap is 1.9 electron volt. Then the wavelength of the emitted light is options A 652 nanometer, option B 865 nanometer, option C 543 nanometer and option D 400 nanometer. मग आता कसं सोडवायचं तर तुम्हाला एनर्जी दिली आहे बघा ई दॅट इज इक्वल टू 1.9 इलेक्ट्रॉन व्होल्ट ही बँड गॅप एनर्जी दिलेली आहे आणि आपल्याला ई बरोबर h म्यू असा फॉर्म्युला माहितीये म्हणजेच hc/λ आणि याचा शॉर्टकट असतो बघा इथं 1242 घेतलं तरी चालतं, 1243 घेतलं तरी चालतं, 1240 घेतलं तरी चालतं. आपण इथं 1240 घेतलं. कॅल्क्युलेशन सोपं यायला आणि त्यावेळेस लॅमडा ही कुठे असते कशात असते नॅनोमीटर मध्ये असते आणि म्हणून लॅमडा दॅट इज इक्वल टू hc/e हा फॉर्म्युला अरेंज केला. मग हे 1240 टाकलं आणि हे 1.9 टाकलं नॅनोमीटर. आता याला शिफ्ट केलं आपण 1240 चे आपण 12400 केलं आणि हे 1.19 केलं. अप्रॉक्स करायचं कॅल्क्युलेशनला म्हणून 19 ऐवजी इथं 20 घेतलं आणि टेंटेटिव्ह उत्तर काढलं तर 620 आलं आणि त्याच्या जवळ जाणारं ऑप्शन काय आहे 652 आणि म्हणून आपण हे या पद्धतीने सोडवलं की करेक्ट ऑप्शन काय आलेला आहे आपला ए आलेला आहे. क्वेश्चन नंबर 8. When a glass prism of refractive angle 60 degree
is immersed in a liquid. Its angle of minimum deviation is 30 degree. The critical angle of prism with respect to liquid medium is option A 90 degree, option B 60 degree, option C 45 degree and option D 0 degree. आता आपल्याला अँगल ऑफ प्रिझम म्हणजेच काय दिलेलं आहे तर म्हणजेच रिफ्रॅक्टिंग अँगल हा A बरोबर 30 डिग्री, डेल्टा एम अँगल ऑफ मिनिमम डेविएशन 30 डिग्री आणि क्रिटिकल अँगल काढायचा आहे. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दॅट इज इक्वल टू 1 बाय साइन आयसी, आयसी म्हणजे क्रिटिकल अँगल, हा एक फॉर्म्युला असतो. आणि जेव्हा म्यू बरोबर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बरोबर साइन ए प्लस डेल्टा एम बाय 2 डिवायडेड बाय साइन ए बाय 2. मग आता ए 60 आहे आणि डेल्टा एम 30 आहे म्हणजे हे किती झाले 90 बाय 2 म्हणजे 45 डिग्री आणि 60 बाय 2 म्हणजे साइन 30 डिग्री. आता हे आणि हे इक्वेशन इक्वेट केलं 1 बाय साइन आयसी दॅट इज इक्वल टू साइन 45 डिग्री डिवायडेड बाय साइन 30. आता साइन आयसी करायचं असेल तर उलट केलं साइन 30 डिग्री डिवायडेड बाय साइन 45 डिग्री. साइन 30 डिग्री 1/2 आणि साइन 45 डिग्री 1 बाय रूट 2 म्हणजेच हे आले 1/2 इंटू रूट 2 बाय 1. आता इथं एक रूट 2 काय झाले रूट 2 बाय 2, 2 ची फोड केली रूट 2 इंटू रूट 2, 2 गेले आणि 1 बाय रूट 2. 1 बाय रूट 2 ही साइन आयसीची किंमत आहे आणि म्हणून आपल्याला माहिती आहे साइन 45 डिग्री हे बघा साइन 45 डिग्री दॅट इज इक्वल टू 1 बाय रूट 2 आणि म्हणून आपला आयसी बरोबर काय झाला तर 45 डिग्री. क्रिटिकल अँगल किती आला 45 डिग्री. की जो करेक्ट ऑप्शन काय आहे, जो करेक्ट ऑप्शन आहे सी ऑप्शन आहे. तर हा सी ऑप्शन अशा पद्धतीने सोडवायचे. क्वेश्चन नंबर 9. Excess pressure inside a soap bubble of radius r is P. If radius becomes 3 times the original radius, then excess pressure now becomes option A 3P, option B P, option C P by 3, option D P by 6. आता एक्सेस प्रेशर सोप बबलचा फॉर्म्युला असतो 4T by R. म्हणजे एक्सेस प्रेशर आणि रेडियस एकमेकाच्या कसे बदलतात इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये. मग फायनल प्रेशर डिवायडेड बाय इनिशियल प्रेशर दॅट इज इक्वल टू आर डिवायडेड बाय आर डॅश. पण तुम्हाला रेडियस 3 टाइम्स झालेली सांगितली म्हणून आर डॅश बरोबर 3R टाकलं की आर आर कॅन्सल झाली आणि 1/3 आणि म्हणून पी डॅश दॅट इज इक्वल टू इनिशियल प्रेशर तिकडे शिफ्ट केलं तर P by 3 की जो करेक्ट ऑप्शन काय आहे सी आहे. एवढं सोपं आहे बघा, या पद्धतीने सोडवायचंय. Question number 10. When Young's double slit experiment is performed in air, observed fringe width is x. If complete setup is placed inside a liquid of refractive index mu, new fringe width is option A mu into x, option B mu by x, option C x by mu and option D can't predict. आता बघा आपल्याला हा एक्सपेरिमेंटल सेटअप माहितीये. 2 सोर्सेस मधलं अंतर स्मॉल डी, सोर्स आणि स्क्रीन मधलं अंतर कॅपिटल डी आणि ही फ्रिंज विड्थ असते. तर फ्रिंज विड्थ असते लॅम्बडा डी बाय डी आणि हे सगळं एअर मध्ये ठेवल्यावर आणि जेव्हा तुम्ही त्याला कुठे ठेवलंय तर सगळं लिक्विड मध्ये ठेवलं तर त्यावेळेस ही फ्रिंज विड्थ झाली. मग आता हे आपल्याला लिक्विड मधली डिवायडेड बाय एअर मधली जर आपण डिवाइड केलं हे इक्वेशन तर लॅम्बडा डॅश बाय लॅम्बडा. पण आपल्याला असं माहितीये म्यू दॅट इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दॅट इज इक्वल टू लॅम्बडा डिवायडेड बाय लॅम्बडा डॅश आणि म्हणून ह्या लॅम्बडा डॅश बाय लॅम्बडाची किंमत काय टाकायची 1 बाय म्यू आणि मग ही जर 1 बाय म्यू टाकली तर एक्स डॅश म्हणजे तुमची लिक्विड मधली फ्रिंज विड्थ ही काय येणार आहे तर हे एक्स तिकडे ट्रान्सफर झाले आणि एक्स बाय म्यू की जो करेक्ट ऑप्शन काय आहे सी आहे. या पद्धतीने सोडवायचं. क्वेश्चन नंबर 11. According to Boyle's law, product of pressure and volume is constant. The unit of PV is option A joule, option B watt, option C joule per Kelvin आणि option D Kelvin. तर आता बघा आपल्याला मागच्या वर्षी PYQ मध्ये पीव्हीचं तुम्हाला विचारलं होतं डायमेन्शन्स ऑफ पीव्ही प्रॉडक्ट ऑफ पी इंटू व्ही दॅट इज इक्वल टू. तर ते वर्क किंवा एनर्जी बरोबर येतात. आलं का लक्षात. इथं थोडंसं बदलून विचारलंय की प्रेशर आणि व्हॉल्यूम तर यांचं प्रॉडक्टचं युनिट विचारलंय. मग आपण प्रेशरचं युनिट काय न्यूटन पर मीटर स्क्वेअर, व्हॉल्यूमचं युनिट काय मीटर क्यूब म्हणजे न्यूटन इंटू मीटर आणि न्यूटन इंटू मीटर म्हणजेच काय तर हे न्यूटन म्हणजे फोर्सचं युनिट आहे आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट दॅट इज इक्वल टू वर्क आणि वर्कचं याचं युनिट काय आहे जूल आहे. तर या पद्धतीने तुमचा करेक्ट ऑप्शन काय आलेला आहे तर करेक्ट ऑप्शन आलेला आहे ऑप्शन ए जूल. असं सोडवायचंय बघा. त्याचं प्रॉडक्ट विचारलं नाही तरी वर्क येईल एनर्जी येईल. आलं का लक्षात. तर या पद्धतीने सोडवायचंय. क्वेश्चन नंबर 12.
Speed of transverse wave on a stretched string is 30 meter per second. It is observed that distance between 11 crests on a wave is 1 meter. Find the frequency of the wave. Option A 33 Hz, option B 330 Hz, option C 11 Hz and option D 110 Hz. तर आपल्याला काय दिले बघा, तर 11 क्रेस्ट मधलं अंतर म्हणजेच 11 लॅम्बडा, 2 क्रेस्ट मधलं अंतर ते वेव्हलेंथ असतं. मग 11 क्रेस्ट मधलं अंतर म्हणजे 11 लॅम्बडा, ते किती दिलं 1 मीटर आणि व्हेलॉसिटी किती दिली 30 मीटर पर सेकंड. आणि तुम्हाला काय शोधायची, फ्रिक्वेन्सी शोधायची. मग व्हेलॉसिटी दॅट इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. मग व्हेलॉसिटीची किंमत 30 टाकली, वेव्हलेंथची किंमत 1/11 टाकली, फ्रिक्वेन्सी बरोबर हे 11 इकडे ट्रान्सफर झाली, 30 इंटू 11 दॅट इज इक्वल टू 330 हर्ट्ज, की जो करेक्ट ऑप्शन काय आहे, बी आहे. या पद्धतीने सोडवायचे. क्वेश्चन नंबर 30. आफ्टर कन्व्हर्टिंग गॅल्व्हॅनोमीटर ऑफ रेझिस्टन्स 23 ओहम इनटू ammeter by connecting a shunt of resistance S, it is observed that current flowing through the galvanometer is 8% of the total current. Find the value of S. आता टोटल करंटच्या 8% करंट हा कुठून जातो, गॅल्व्हॅनोमीटर मधून. म्हणजे राहिलेला 92% करंट कुठून जाणार आहे, शंट मधून. आणि गॅल्व्हॅनोमीटरचा जो रेझिस्टन्स आहे तो 23 ओहम दिलाय. तुम्हाला शंटचा रेझिस्टन्स काढायचा आहे, ज्याला एस असं म्हटलेलं आहे. मग आता बघा, आपल्याला आयजी बरोबर म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर मधून जाणारा करंट हा काय आहे तुमचा आयजी, आणि हा काय तुमचा आयएस शंट मधून जाणारा. मग आयजी हा 8% आहे, म्हणजे 8/100 आय, आणि आयएस हा 92% जाईल. मग तर तो 92/100 इंटू आय. मग आता 2 पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स सारखा असतो, व्हीजी बरोबर आयएस, आणि म्हणून व्हीजी पोटेन्शियल डिफरन्स करंट इंटू रेझिस्टन्स म्हणजे आयजी इंटू जी दॅट इज इक्वल टू आयएस इंटू एस. हा झाला पोटेन्शियल डिफरन्स. आता आयजी ची किंमत टाकून दिली 8/100 आय, आणि जी 23 आहे हा 23 दिलेला आहे, आणि हा 92/100 आय एस. आता हे 100 गेले, आय गेलं, आणि इथे बघा हे 4ने जर 8ला भागलं ना, तर 8ला जर 4ने भागलं ना तर 2 येणार आहे, आणि 92ला जर भागलं ना तर 23 येणार आहे. म्हणजे दोन्ही बाजूचे 23 कॅन्सल झाले, आणि शंटचा रेझिस्टन्स काय आला, 2 ओहम झाला, जो करेक्ट ऑप्शन ए आहे. तर या पद्धतीने हे जेवढे प्रॉब्लेम मला मिळाले 24 एप्रिलच्या पहिल्या शिफ्टसाठी तेवढे मी घेण्याचा प्रयत्न केला. जर व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कमेंट करा. ओके, all the best for your upcoming exam, and thank you for watching this whole video.